हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? तर आज सांगणार आहे मी सगळ्यात सोपी पद्धत शंकरपाळे बनवायची. त्याच्यासाठी घ्यायचं आहे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि त्या दोघांनाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही घरातली कोणती पण वाटी घेऊ शकता. मी थोडी खोलवरच वाटी घेतली आहे. नंतर घ्यायचं आहे अर्धी वाटी तूप आणि त्या तिघांनाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. भलेही तुम्हाला दिसायला हे वेगळे दिसू शकेल, पण त्याचा शंकरपाळ्यांच्या कलरवर काहीच असर नाही पडत. तुम्ही सेफली हे मिक्स करू शकता. आणि नंतर त्या तिघांचे मिश्रणाला ठेवायचं आहे गॅसवर आणि गॅसचा फ्लेम थोडा लोच ठेवा. लो फ्लेमवर साधारणतः 5 मिनटं तुम्हाला हे शिजवायचं आहे, जेणेकरून ते साखर व्यवस्थित विरून जाईल. आणि 5 मिनटानंतर आपला पाक रेडी आहे. नंतर त्या पाकला व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचे आणि नंतर हे 3 वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं आणि थोडंसंच मीठ आणि तिघांनाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर तो आपण शिजवलेला पाक त्यामध्ये टाकायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवाल, तो पाक थंड असला पाहिजे, नाहीतर तुम्हाला असं वेळेवर तो पाक थंड करायला लागू शकतो. आणि माझी थोडीशी मस्ती सुरू होती लाडू बनवण्याची. मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला पिठीचे लाडू आवडतात. नंतर त्या पाकाने व्यवस्थित मैदा भिजवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वड्या पाडायचे. नंतर त्या वड्यांना डीप फ्राय करायचं आहे. हे अशा प्रकारे आणि आपले शंकरपाळे रेडी. बघितलं किती सोपी पद्धत आहे आणि किती लवकर ही शंकरपाळे केले आहे आपण. आणि हे बघा, जेवढी जास्त त्याचे लेयर्स राहील तेवढे जास्त ते क्रिस्पी राहील शंकरपाळे. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरी. हॅपी दिवाळी.